हा मिठाचा पाणी केलाय तर इथं धान टाकले आहेत आणि जड जड धान होते ते बुडाला गेले आणि वारले वारले धान आहेत म्हणजे फोल फोल. तर हॅलो मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या एका नव्या ब्लॉगमध्ये. तर मी आता आलो भट्टीवर आणि न्यासाठी आलो एक मोठा घमेला, कारण आज आपल्याला मिठाच्या पाण्यातून धान धुवायचे आहेत. पहा गाईस, हा एवढा मोठा घमेला आहे, याच्यात आपण चांगल्याने बुडवून धान आपली धुवू शकतो. कारण आम्ही कशामुळे धुत आहोत ते तुम्हाला सांगतोच मी, की जे मिठाच्या पाण्यात धुतल्यामुळे जे फोल वगैरे होता तो वरती पोहून येते आणि तो बाकीचा बाहेर जाते, आणि मिठाच्या पाण्यात धुतल्यामुळे थोडंसं रोगराई त्याला लागत नाही. त्याच्यामुळे आम्ही 2-3 वर्ष झाला तसेच धान धुत आहोत. आणि हे जागा दिसत असेल तुम्हाला पूर्ण वाहून झाली आहे, नागरटी झाली आहे. तर इथेच ते पेरासाठी धान आम्ही फक्त ते धुत आहोत, नाहीतर असे काही धुत नाही. तर पेरणीसाठी आम्ही ते आता 2-4 पोते आहेत, जेवढे लागतील तेवढे धान धुणार आहोत. तर मी हा टपच घ्यासाठी आलो होतो भट्टीवर, आणि ह्या निंबाच्या झाडात बढिया सामान ठेवलं आहे सर्व काही. आणि इथं एक किडा पण दिसला गाईस, पहा हा किडा कोणता आहे, बिचारा पडला पण निघता नाही येत आहे. तर एका दोरीनं मी आता असा काहीतरी सेटअप जमवलो आता. तर हे घेऊन जात आहोत टप आता घरी. आता आपण हा टप आणून मोठा जवळून दाखव थोडसा. तर येतं हे धान होते, हे पोत्यातले धान दिसत आहेत. हा मिठाचा पाणी केलाय तर इथं धान टाकले आहेत आणि जड जड धान होते ते बुडाला गेले आणि वारले वारले धान आहेत म्हणजे फोल फोल. तो वरती आला, तो फोल इकडे टाकायचा, आणि वलेवाले आहेत चांगले भरलेले धान ते असे करून एका टपात टाकायचे.